कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाचा 66वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनानिमित्त गोकुळकडून गोकुळ आईस्क्रीम या नव्या उत्पादनाचे लॉन्च करण्यात आले. यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांनी सांगितले की 16 मार्च 1963 रोजी स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांनी गोकुळ दूध संघाची स्थापना केली होती. स्थापनेपासून आतापर्यंत गोकुळने दुग्ध व्यवसायात मोठी प्रगती करत कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली आहे. नाविद मुश्रीफ यांनी सांगितले की गोकुळ दूध संघाची दूध विक्री सातत्याने वाढत असून नुकताच 20 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करण्यात आला आहे. आता 25 लाख लिटर संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून या यशामध्ये सभासद शेतकऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात गोकुळ श्री गाई म्हशी स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक विश्वासराव पाटील, संचालक अरुणकुमार डोंगळे यांच्यासह गोकुळ दूध संघाचे संचालक, अधिकारी, दूध उत्पादक, सभासद, वितरक, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.